जे येतील त्यांच्यासोबत, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। राज्याच्या स्थिरतेसाठी राज्य सरकारमधून बाहेर पडणार नाही संजय राऊत, तर पक्षाने आदेश दिला तर तत्काळ राजीनामा देऊ, रामदास कदम यांची स्पष्टोक्ती। काश्मीरमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 19 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 14 जवान आणि 5 नागरिकांचा समावेश। विशाखापट्टणम इथं आजपासून सीआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाचं 2 दिवसांचं संमेलन सुरू। आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिनानिमित्त नवी दिल्लीत आज मुख्य कार्यक्रम। जलीकट्टू संदर्भातल्या सर्व प्रकरणांची सुनावणी आता 31 जानेवारीला सर्वोच्च न्यायालय। एटीएम व्हेंडिंग मशीनच्या साहाय्यानं संगणकीकृत आणि प्रमाणित सातबारा उपलब्ध करून देण्याच्या राज्यातल्या पहिल्या पथदर्शी प्रकल्पाचं नागपूर इथं झालं उद्घाटन। नागपूरमध्ये विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीच्या वतीनं आयोजित 2 दिवसांच्या राष्ट्रीय बाल अस्थिव्यंग परिषदेचं उद्घाटन। कथित विनयभंगाच्या आरोपावरून मेघालयचे राज्यपाल व्ही षण्मुगनाथन यांचा राजीनामा। मुंबई विमानतळावरून 43 लाख रुपयांचं परकीय चलन जप्त। भारतीय वंशाचे उत्तम ढिल्लन यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती। सानिया मिर्झा इव्हान डोडिंग जोडी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल।